आता ताई म्हणते खासदार आल्यावर एक खड्डा ठेवत नाही. आता लय खड्डे आहे. ताई पण जातात की खड्ड्यात ना नाही चालली. तर भाजपने बी काही चुका केलेल्या आहेत. जे बाहेरील पक्षातल्या लोकांना आतमध्ये घेऊन जे प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो 10-15 वर्षासारखा कार्यकर्ता आहे, तो भाजपाचं काम करत आहे, त्यांना चान्स देणं महत्त्वाचं होतं बाहेरच्या लोकांना आत घेण्यापेक्षा. तो कार्यकर्ता जर नाराज झाला तर भाजपाला बी सत्ता जाऊ शकते. का तुम्ही स्वतः जाऊन फिरू शकता. कुठे वार्डात कुठं रोड आहेत, कुठं गॅस भरती, कुठं व्यवस्थित पाणी येत नाही. आता IT पार्क एवढं मोठं गोष्ट बोलते देवेंद्र कोटे. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं, रात्री 12ला उठून पाणी भरायचं. काय फायदा झाला का प्रणिती खासदार झाल्यानंतर? काय फायदा झाला मोठ्या लोकांना, आपल्यासारख्या लोकांना, गोरगरीबला काय झालं नाही. काय देवेंद्र कोटे कामं करायलेत. पाण्याचा प्रश्न काय सुटलाच नाही आमच्या इथं, अजून सुटला नाही. अजून सुटला नाही. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नुकतंच राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आणि आता महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. मी आता सोलापूर महानगरपालिकेसमोर आहे आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. सोलापूरमध्ये काय काय समस्या आहेत? एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरचा उल्लेख केला जातो, तर दुसरीकडे रस्ते, पाणी अशा अनेक समस्या या सोलापूरमध्ये आजही आहेत. रोजगाराची समस्या आहे. नक्की सोलापूरकरांना काय वाटतंय तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. हे कोणता प्रभाग आहे? हे प्रभाग क्रमांक 18 आहे. मध्यमध्ये येतो. हा, मध्यमध्ये. काय काय येतं आता, म्हणजे आतापर्यंत कोणती कोणती कामं झाली आणि कोणती व्हायची? आता पहिले होते प्रणितीताई शिंदे आमदार, आता नंतरनी झाले देवेंद्र कोटे. आता झाले 6 महिना झालं आता सध्याला. आता चालू ना महानगरपालिका इलेक्शन चालू, तयारी चालली आहे. आता जे नगरसेवक इच्छुक कोण आहे ते सगळे फॉर्म वगैरे तयारी चालू आहे. आपल्या भागामध्ये जी कामं आहेत ती आतापर्यंत झाली का व्यवस्थित, का काय काम? काय नाही, कुठले नगरसेवक बी नाही केले, कुठले आमदार बी नाही केले. हा, मग कोणला आमदारला भेटायला गेलं तर बी त्यांना टाइम नसतंय. कुठल्या नगरसेवकला गेलं की त्यांना बी टाइम नसतंय. काही लोक नगरसेवक करतात, काही लोक करत नाही. आता 4 असल्यामुळे ना, एकाला गेले की त्याच्याकडे जा, तुझ्याकडे जा असं म्हणतात. मग त्या लोकांना हे नगरसेवकला प्रभाग केल्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. एकटा नगरसेवक की त्याच्या घरी जाऊन आपण विचारू शकतो. 4 लोक असले की माझ्याकडे येऊ नको, तुझ्याकडे येऊ नको म्हणतात. ते प्रभाग त्याचा माणूस आहे, त्याचा माणूस आहे, तू त्याच्याकडे जा, ह्याच्याकडे जा असे म्हणणारे नगरसेवक आहेत सध्याला. काय कामं काय आहेत? अडचणी काय तुम्हाला? अडचणी का तुम्ही स्वतः जाऊन फिरू शकता. कुठे वार्डात कुठं रोड आहेत, कुठं गॅस भरती, कुठं व्यवस्थित पाणी येत नाही. आता IT पार्क एवढं मोठं गोष्ट बोलते देवेंद्र कोटे. आलं तरी IT पार्क कधी होईल ते नंतरनी बघू. त्याच्या अगोदरचे पहिलेचे आमदार काय केले? हा, आता चालू नगरसेवक तर काय केले? असलेल्या गल्लीतले एवढं गोष्ट तुम्ही फिरून बघू शकता. पाण्याचं कसं आहे पिण्याच्या इथलं? पाणी घाण येते. मिळते तर का पाणी प्यायला? सोलापूरमध्ये पाण्याची 8 दिवसाला एकदा येतं पाणी. अजून पण येत आहे? 8 दिवसाला येतं. 8 दिवसाला एकदा, रात्री 12ला येतं ते बी. पाणी सोडणाऱ्याला काम धंदा नाही, बदल केला ना काय तर? काय बी नाही. काय पण नाही. 12 वाजता भरायचं का पाणी जाऊन? हा, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं, रात्री 12ला उठून पाणी भरायचं. आता सांगितलं की 892 कोटी रुपये पाण्याला खर्च करणार म्हणतात ना. झाले अजून तर निधी झाले, अजून निधी येऊ द्या. अजून होत नाही. विश्वास नाही? अजिबात नाही. आमच्या इथं प्रभागामध्ये तसं निवडणुका फार उशिरा झालेल्या आहेत. त्यामुळे जेवढं कार्य पाहिजे तेवढं झालेलं नाही आहे. जे झालंय ते 2-3 वर्षाखाली झालेलं आहे काम, आणि त्या प्रकारे उत्तम झालं त्यावेळेला. पण आता सध्याला प्रशासक राहिल्यामुळे काही कामं झालेली नाही आहेत. काय काय कामाची गरज आहे सोलापूरमध्ये तुमच्या प्रभागात? सोलापूरमध्ये रस्ते व्यवस्थित नाही आहेत, ते झाले पाहिजे. आणि पाणी जे मागणी होती दैनंदिन पाणी, त्याचं झालं पाहिजे. असं झालं तर मग सोलापुराचं प्रगती होईल. असं होतं आहे की कामगार वर्ग आहे, त्यांना पाणी वेळेवर भेटत नाही. त्यांनी जर कामावर गेलं तर ऐनवेळी पाणी येतं आहे, मग त्यांना कामं सोडून पाणी भरायला लागावं लागतं आहे. कारण काय, अर्धवेळ त्यांचं कामाचं जातं आहे, त्यांना पगारी कमी मिळत आहे आणि मालकही रागवतात. या प्रकारे अडचणी आहेत काही. असं त्याचा एक प्रश्न आहे की पाणी दैनंदिन सुटलं, वेळेवर सुटलं तर तो माणूस घरी थांबून ते
करून कामाला जाऊ शकेल. कुठलाही प्रभाग कुठला आहे? मध्य आहे का म्हणजे हे काय कुठलाही प्रभाग क्रमांक 18 आहे. 18 आणि मध्य मध्ये आहे का दक्षिण उत्तर कशामध्ये? मध्यमध्ये येते. मध्यमध्ये काय इथं आता सध्या कोणती कोणती कामं झाली, समस्या काय? कामं तर काय झालेली नाही आहे. ते आमचे नगरसेवक होते रियाजभाई हुंडेकरी आणि थोडे बहुत कामं केलेत. तर कारण काय ते अजूनपर्यंत आहे ना ते शिक्षणाचा ह्याचा त्याचा लोकांचा कामाधंद्याचा ते झालेलं नाही. तर आम्ही ठरवलं आहे की अयाजभाई आळानी हे आमचे नेता आहे त्यांना निवडून द्यायचं असं आमच्या प्रभागनं ठरवलं आहे. त्यांनी आता इथं समस्या काय त्यामध्ये? समस्या काय तेच बेरोजगारी, काम नाही धंदा नाही लोकांना, तेच. पाणी समस्या मिटली सोलापूरची? पाहणीची समस्या तर ते प्रणितीताई खासदार होऊन त्यांनी पण आतापर्यंत ते मिटली नाही मिटली. नाही मिटली. काय फायदा झाला का प्रणितीताई खासदार झाल्यानंतर? काय फायदा झाला मोठ्या लोकांना, आपल्यासारख्या लोकांना, गोरगरीबला काय झालं नाही. नाही झालं. नाही झालं. स्मार्ट सिटी आहे सोलापूर. स्मार्ट सिटी आहे, फक्त मोठे रस्ते आहेत. गल्ले बोळाचे रस्ते तर काय सुधारणा झालेली नाही, काय नाही झाली. नाही झाली अजूनपर्यंत. गल्ली बोळाचे रस्ते तुम्ही बघितलं तर तुम्ही मध्येचा आमदार पहिल्यांदा प्रणितीताई होत्या, हा. आता देवेंद्र कोटे. काय फरक आहे? काय देवेंद्र कोटे कामं करायलेत. काय ते त्यांचे तिकडं आता ते मार्केट यार्ड त्याच्या पाठीमागं तिथं कामं चालू आहेत त्यांचे. त्यांनी इथं पण बघावं असं आमची विनंती आहे. कुठला भाग ही? हे मध्य प्रभाग क्रमांक 18 येत आहे, मध्यमध्ये येत आहे. तुम्ही काय सांगत होता मगाशी? तुमचा विषय अर्धवट राहिला. जे देवेंद्र कोटे जे कामं करायलेत, लोक बघून कामं करायलेत, गल्ली बघून. हा. जे वार्डमध्ये जे लोक राहतात, जिथं मुस्लिम समाज आहे तिथं कामं होई नाही, होईल. जिथं मुस्लिम समाज नाही तिथं कामं व्हायला. लोक म्हणतात की कामं करायलेत, खोटं कामं करायला. वार्ड पूर्ण फिरा घे, मध्य पूर्ण फिरा, समजते कुठं काम केलंय कुठं नाही केलंय. काय काय कामं राहिलेत? लय काम आहे. वार्ड फिरल्यावर समजतं की काम काय आहे. आता कुठले कामं सांगायचं. आमदार येत नाही बघायला, नगरसेवक येत नाही. गरज असल्यावर येत आहे, गरज संपल्यावर येत नाही. पण काय म्हणून कुणाला विचारायचा? आता ताई म्हणते खासदार आल्यावर एक खड्डा ठेवत नाही. आता लय खड्डे आहे, ताई पण जातात की खड्ड्यात ना, तर नाही चालली. आमदारला विचारायचा सर, पब्लिकला विचारता तसं आमदारला पण विचारायचा, खासदारला विचारायचा. तुम्ही बोललेला शब्द केला का? केला नाही. कुठलं काम झालं आहे? पाणी 8 दिवसालाच येत आहे सिटीमध्ये, दररोज येत आहे. एक दिवस आता 8 येत आहे, 8 दिवसालाच येत आहे पाणी. आहे जे समस्या पहिल्यापासून जे आहे तेच आहे. अजून काय बदल झालेला नाही? काहीच बदल झालेला नाही. बदल सांगा काय झालाय? काय नाही. खड्डे तर रोडावर, व्यापारी व्यवसाय अहो जे बेकारी आहेत ते अजून बेकारी वाढली. तर कंपन्या पाहिजे सोलापूर सिटीत आहे ते चादरचे कामं बंद पडालेत, मिला कारखाने बंद पडालेत, बिडीचे कामगार कमी झालेत. मग जगणार कसं लोक? सोलापूरमध्ये खासदार झाल्यावर कंपन्या आणल्यावर माणूस बेकारी वाढते नाही, कमी होते. आता बेकारी वाढली, लोक चोऱ्या करायला थोड्या दिवसांनी, कामं नाही भेटल्यावर. वाईट परिस्थिती. सोलापूरची पहिल्यापासूनच वाईट आहे. कुठला खासदार आल्यावर काम केलंय, कुठला आमदार केलाय? आहे जे परिस्थिती पहिल्यापासून जे आहे तेच आहे अजून परिस्थिती. बदल काय झाला? फक्त माणूस बदल झालाय. आमदारपेक्षा खासदार झाला, खासदारपेक्षा मंत्री होतं, एवढंच होणार. तर मी काय प्रॉब्लेम काय लोकांचे किती सॉल्व्ह झाले? काय लोकांचं पाण्याची सोय नाही आहे. 4 दिवसाआड पाणी अजून सोलापूर महापालिकेला. परत ड्रेनेज लाईन आहे, रोड आहेत. काही ठिकाणी अजून रोड चांगले नाहीत. भाजपाने थोडंफार काम केलं आहे, पण अजून कामं व्हायला पाहिजेत. ताई खासदार झाल्यावर काय फरक पडला? काय नाही, काहीच फरक पडला नाही. ताई सोलापुरात कमी आणि बिहारमध्ये जास्त होते. सोलापूरमध्ये कमी आणि बिहारमध्ये जास्त होते. जेव्हा सोलापूरला महापूरसारखा पूर आला तेव्हा ताई सोलापूरमध्ये नव्हते, ते बिहारमध्ये होते. त्या प्रसंगी ते सोलापुरात असणे गरजेचं होतं. लोकांची समस्या सोडवायला पाहिजे होते, तेव्हा त्यांनी तो काम केलेलं नाही केलं. मग शहरामध्ये तर आता त्यांचं महाविकास आघाडीचं कसं राहील? लढत कशी राहील? लढत तर आता सध्याला तर एकतर्फे भाजप दिसत आहे शहरात. खरं भाजपने बी काही चुका केलेल्या आहेत. जे बाहेरील पक्षातल्या लोकांना आतमध्ये घेऊन जे प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो 10-15 वर्षासारखा कार्यकर्ता आहे, ते भाजपाचं काम करत आहे, त्यांना चान्स देणं महत्त्वाचं होतं बाहेरच्या लोकांना आत घेण्यापेक्षा. तो कार्यकर्ता जर नाराज झाला तर भाजपाला बी सत्ता जाऊ शकते.
असा विषय. महापालिकेचं वातावरण महापालिकेचे वातावरण सध्या सर्व पक्षाचं वातावरण अतिशय आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे. हा. नाही पण तुमच्या प्रभागात समस्या काय आहेत सध्या किती समस्या सुटल्या? आमच्या प्रभागात आमच्या नगरसेविका जेव्हा निवडून आलेले आहेत अखिल मॅडम, तेव्हा भरपूर म्हणजे 1992च्या काळात ज्या अडचणी होत्या आणि त्यानंतर तोबडेताई आलेत, त्यानंतर जे तोबडेताईंनी तोडं केलेलं आहे. म्हणजे तेव्हा 100% असताना तोबडेताई 25-30% केलेले आहेत. मग उरल्यानंतर परत त्यानंतर आकेंताईंना उमेदवारी दिलेली आहे. मग त्यानंतर त्यांनी निवडून आल्यावर जवळजवळ 50-60% कामं झालेले आहेत. आणि त्यानंतर जे उमेदवारी नगरसेवक आलेले आहेत ते तेवढ्यापुरतंच तेवढं आहे आणि उरलेलं तसंच आहे. काय काय कामं राहिलेत ताई? 2012 मध्ये काँग्रेसमधून निवडून आले होते. भरपूर कामं केले मी. अजून अर्धवट कामं आहे ती पाईपलाईनची आहे ती 12 पासून आता किती वर्ष झाले? 8 आणि 5 13 वर्ष झाली. 5 वर्ष काम 5 वर्ष नाही, होते. तिथून परत पुढे आता 13 वर्ष झाले नंतर. हा का मी निवडून आले नाही परत नंतर ना भाजपनं आलं होतं. मग भाजपनं आल्यानंतर आम्ही काय काम केले नाही तेव्हा. तुमचं कुठं मध्ये येत आहे का? नाही आता दक्षिण मध्ये येत आहे. दक्षिण निलमनगर मध्ये येत आहे. आता अजून मोठमोठे पाईपलाईन घ्यायची आहे ती आमच्या भागात. रस्ते आहे ती अजून पाण्याचा प्रश्न काय सुटलाच नाही आमच्या इथं. अजून सुटला नाही. अजून सुटला नाही. पाणी किती वाजता येत नाही काय? आठवड्याला एकदा येतं. दिवसभर सोडतात तेवढं. पाटे 4 वाजता असं थंडीचा आता आठवड्याला एकदा पहाटे 4 वाजता. 4 वाजता. अजून रस्ते बाकीच्या गोष्टी काय? भरपूर रस्ते करायचे अजून. स्मार्ट सिटी आहे ना सोलापूर? स्मार्ट सिटी असून पण आमच्याकडे झालं नाही कामं. अजून कामं पेंटिंग आहे, भरपूर कामं पेंटिंग आहे. जुने आता काम काय या महापालिकेच्या ह्याच्यात काय वाटते परिस्थिती काय आहे? काय बेकार परिस्थिती आहे सध्या. तर राजकारण येत नाही सध्या, बरोबर नाही. भारतीय जनता पार्टीचं पारडं जड वाटतंय का महाविकास आघाडीचं? नाही आता भारतीय जनता सध्या हवा त्यात माहिती आहे तर सध्या हवा तेच चालू आहे सध्या. हवा त्यांचं चालू आहे सध्या. पण हवा टिकल का शेवटपर्यंत? काय सांगते स्मार्ट सिटी राहून सुद्धा या ठिकाणी अजून ड्रेनेज लाईन झालेलं नाहीये. झालेलं नाही. ड्रेनेज लाईन झालेलं आहे पण कनेक्शन अजून नाही म्हणजे समोर ठेवून सुद्धा चालू झालेलं नाही. उपयोग काय? नाही. उपयोग काय? तर आपण पाहिलं की सोलापूर जो महापालिका यामध्ये जरी स्मार्ट सिटी जरी म्हणत असलं तर या ठिकाणी रस्ते, पाणी, अद्याप देखील ड्रेनेज अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून देखील सोलापूरकर वंचित आहेत. आणि आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की हा मतदार जो आहे तो काय निर्णय घेतोय तो पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सोलापूर.